1975चा काळ हा भारतीय राजकारणातील मोठ्या अस्थिरतेचा म्हणावा लागेल। एकीकडे आणीबाणीच्या घोषणेमुळे इंदिरा सरकार अडचणीत सापडलं। देशभरात या निर्णयामुळे संतापाची लाट होती। हा काळ म्हणजे विरोधकांना आयतं कोलीतच म्हणावं लागेल। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीची हाक दिली होती। जेपी देशभर दौरे करून काँग्रेस विरोधी जनमत तयार करत होते। जेव्हा जयप्रकाश नारायण कोलकात्याच्या दौऱ्यावर आले तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचे नियोजन केले होते। कोलकात्याच्या रस्त्यावर जेपींची गाडी जात असताना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गर्दीतून अचानक एक विशीच्या उंबरठ्यावर असलेली साधारण शरीरयष्टी असलेली एक तरुणी पुढे येते आणि थेट जेपींच्या गाडीच्या बोनेटवर उभे राहून आंदोलन करते। 75च्या काळात एका महिलेनं असं आंदोलन करणं साधारण नव्हतं। बोनेटवर उभी राहून आंदोलन करणारी ही तरुणी पुढे भारताच्या सक्रिय राजकारणात एवढं नाव मोठं होईल याची कुणाला कल्पनाही नव्हती। हीच तरुणी बंगालमधील डाव्यांचा गड उद्ध्वस्त करेल हे त्यावेळी कोणालाही वाटलं नव्हतं। राष्ट्रीय मीडियात त्यावेळी पहिल्यांदा ती तरुणी ममता बॅनर्जी या नावानं ओळखण्यास आली। गेली 15 वर्ष पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या ममता बॅनर्जी यांचा यंदाच्या विधानसभेत झालेला मोठा पराभव भारतीय राजकारणाची दिशा बदलवणारा ठरणार आहे। इंदिरा गांधी यांच्यानंतर ममता बॅनर्जी या लढाऊ आणि कणखर नेत्या म्हणून देशात समोर आल्या होत्या। आपल्या राजकारणाची सुरुवात त्यांनी थेट रस्त्यावरच्या आंदोलनांपासून केली होती। रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांचे प्रश्न अतिशय आक्रमकपणे मांडणाऱ्या नेत्या म्हणून बंगाली जनतेनं गेली अनेक दशकं ममता दीदींवर प्रेम केलं। बंगाली भाषा, बंगाली अस्मितेच्या मुद्द्यांवर बंगालमधील जनतेनं गेली 15 वर्ष ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना सत्तेचं सोपान सोपवलं। परंतु यंदा चित्र पूर्णपणे पालटलं। 15 वर्ष सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांना यंदा आमदारांची 100 देखील गाठता आली नाही। तर दुसरीकडे भाजपनं मात्र द्विशतक ठोकून इतिहासात पहिल्यांदाच बंगालमध्ये कमळ फुलवलंय। ममता बॅनर्जी यांच्या पराभवाच्या कारणांची मीमांसा पुढील काही काळ होत राहील। सोबत भाजपच्या विजयाची रणनीती देखील समोर येत राहील। परंतु ममता बॅनर्जी यांच्या पराभवाची जी वरकरणी कारण आहेत ती सध्या तज्ञांकडून दिली जात आहेत। त्यापेक्षा वेगळी कारणं देखील अदृश्य शक्तींच्या रूपानं ममता दीदींच्या पराभवाला कारणीभूत असू शकतात। पश्चिम बंगालमध्ये साधारणतः 3.5 दशकांची डाव्यांची सत्ता उलथवणाऱ्या ममतांनी माटी आणि माणूस या आपल्या त्रिसूत्रीने बंगाली जनतेचा मनात हात घातला। सुरुवातीला शेतकरी लढ्यातून नावारूपाला आलेल्या ममतांचं राजकारण बंगाली अस्मितेभोवतीच राहिलं। बंगालमधील व्हाईट कॉलर जनता नेहमी ममता दीदींसोबत राहिलेली आतापर्यंत दिसून आली। परंतु गेल्या काही वर्षांपासून ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये जी आपली स्वतःची वोट बँक बनवायला सुरुवात केली ते येथील व्हाईट कॉलर लोकांना आपल्या हक्कांवरील अतिक्रमण वाटू लागलं होतं। बंगालमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावरती डेमोग्राफी चेंज बघायला मिळालाय। जाणकारांच्या मते रोहिंग्या मुस्लिमांसोबत बांगलादेशातील घुसखोरांमुळे बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावरती डेमोग्राफिकल चेंज बघायला मिळाला आहे। ममता दीदींच्या सत्ता काळात अनेक घुसखोरांना बनावट आधार आणि वोटिंग कार्ड देऊन बोगस मतदार तयार करण्यात आल्याचाही आरोप सातत्यानं होत आला। ही घुसखोरी म्हणजे मूळ बंगाली लोकांच्या अस्मितेवर घाला समजला जात होता। विशेषतः भाजपनं बंगालमधील निवडणुकींच्या आधी जो SIR लागू केला त्याला ममता दीदींनी कडाडून विरोध केला। नुसता विरोधच कशाला तर तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या विरोधात ममता दीदींनी थेट काळा कोट घालून सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करतानाचे व्हिडिओज देखील आपण पाहिलेत। SIRच्या माध्यमातून बंगालमधील जे बोगस मतदार आहेत त्यांची नावे वगळण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न असला तरी ममता बॅनर्जी यांनी याला मात्र जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला। SIRला ममतांचा वाढता विरोध हा तेथील बंगाली लोकांना रुचत नव्हता। ममता बॅनर्जी बाहेरील घुसखोरांना बंगालमध्ये आपल्या वोट बँकसाठी आणून मूळ बंगाली लोकांच्या अधिकारांवरतीच अतिक्रमण करत असल्याची लोकभावना त्या ठिकाणी निर्माण झाली किंवा मग ती करवली गेली। त्यात भाजप आणि RSSने ही सूक्ष्म नियोजनाच्या माध्यमातून बंगालमधील ममता दीदींबद्दल असलेल्या असंतोषाला हवा दिली। भाजपनं आपल्या प्रचाराचा मूळ मुद्दाच हा घुसखोरांना हकलून लावण्यावर केंद्रित ठेवला होता। हाच ट्रिगर पॉइंट खरं तर ममता दीदींना या निवडणुकीत जड गेल्याचं दिसलं। यासोबतच बंगालमधील कथित वाढता भ्रष्टाचार, बंगालमधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, बेरोजगारी हे प्रश्न ममता दीदींच्या विरोधात रोषाला कारणीभूत होतेच। आरजीकर महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि खून, ममता बॅनर्जीच्या सरकारने त्यात कथितपणे पुरावे लपवण्याचा केलेला प्रयत्न हा तेथील महिला मतदारांना अस्वस्थ करणारा ठरला होता।
ममता बॅनर्जी यांनी या अत्याचार प्रकरणाची योग्य दखल घेतली नसल्याची जनभावना तेथे निर्माण झाली होती। या उलट या संधीचा लाभ घेत भाजपनं मात्र थेट पीडितेच्या आईलाच उमेदवारी देत ममता बॅनर्जींना धोबीपछाड देण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाला। भाजपची बंगालमधील महिलांच्या सुरक्षिततेची हमी तेथील महिलांना अधिक विश्वासार्ह वाटली। ममता बॅनर्जी यांच्यावर सातत्यानं हिंदूंच्या भावना दुखवण्याचाही आरोप होत गेला। ममता सरकार विशिष्ट समुदायाला खुश करण्यासाठी हिंदूंच्या सण उत्सवांवरती निर्बंध घालत असल्याचा आरोप भाजपनं केला होता। आसनसोलमधील बस्तीन बाजार येथील दुर्गा मंदिर गेल्या 15 वर्षांपासून स्थानिक तणाव आणि प्रशासकीय निर्बंधांमुळे बंद होते। केवळ दुर्गा पूजेदरम्यान ते उघडले जात असे। याचा वापर भाजपनं धार्मिक दडपशाहीचे प्रतीक म्हणून केला। भाजपनं बंगालमध्ये कट्टर हिंदुत्वाचा आपला मुद्दा लावून धरला। त्याला हिंदुत्ववाद्यांनीही मोठा प्रतिसाद दिला। यंदा भाजपचा विजय निश्चित होताच आसनसोलमधील ते जुने दुर्गा मंदिर स्थानिक नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी मिळून 5 मेला पुन्हा उघडले। मागील निवडणुकांनंतर विशेषतः 2021 मध्ये झालेल्या हिंसाचारात तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हिंदू कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे दावे करण्यात आले होते। थोडक्यात ममता बॅनर्जी यांनी पराभवानंतर सातत्यानं भाजपवर एक आरोप केलाय की SIRच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने 90 लाख मतदार उडवले। त्यातील अनेक लोक हे ममता बॅनर्जी यांचे समर्थक होते, परंतु वास्तव पाहिलं तर त्यातील जवळपास 63% मतदार हे हिंदू होते तर 34% मुस्लिम होते। ममता बॅनर्जी यांचा पराभव हा कुठल्याही एका घटनेमुळे झाला असं म्हणता येत नाही, तर गेल्या काही वर्षांपासून ममता दीदींनी बंगालमध्ये जी राजवट राबवली होती त्यातून निर्माण झालेला असंतोषच त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलाय। दुसरीकडे भाजपचा हा विजय एकट्या भाजपचा आहे असंही म्हणता येणार नाही। गेली 2 वर्ष RSSने बंगालमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने जे मायक्रो प्लॅनिंग केलं त्यामुळे भाजपचा हा विजय अधिक सुकर झाला। पंतप्रधान मोदींनी झालमुडीचा घेतलेला आस्वाद असो की थेट फुटबॉलच्या मैदानात उतरून मारलेली किक असो, हे सर्व बंगाली अस्मितेशी निगडीत विषय भाजपनं नेटाने पुढे नेले। घुसखोरी, कट्टर हिंदुत्व, महिला सुरक्षितता, रोजगार या विषयांसोबत विशेषतः नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि गृहमंत्री अमित शाह यांची चाणक्य नीती यंदाच्या बंगाल निवडणुकीत भाजपसाठी प्लस पॉइंट ठरला। आता ममता बॅनर्जी यांनी आपला पराभव अमान्य करून राजीनामा न देण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी घटनात्मक पातळीवर हे सर्व काही टिकणार नाहीये। त्यामुळे पुढील 2 दिवस बंगालमध्ये नेमकं कोणता पॉलिटिकल ड्रामा बघायला मिळतोय हे बघावं लागणार आहे। या सगळ्या घडामोडींबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा। ममता बॅनर्जींचा पराभव हा त्यांच्याच राजवटीमुळे झालाय की त्याला भाजपचं काही पॉलिटिकल कारण आहे? कमेंट करा। जय महाराष्ट्र।